नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना। तर आज मी दुपारून ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। दुपारपर्यंत थोडीशी झोप घेतली मी। आज थोडंसं मला बरं वाटते। 2 दिवस माझी तब्येत खूप बिघडलेली होती, त्याच्यामुळे मी काय ब्लॉग वगैरे टाकला नाही। पण आज मी पुन्हा नव्याने ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। आणि आता मी भाजी घेऊन आले होते। ती भाजी मला व्यवस्थित ठेवायची आहे, साफ करून ठेवायची आहे। काय काय भाज्या आणलेल्या आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते आणि इथून पुढचं काय दिवसभराचं रुटीन जे असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल। तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा। आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। तर आता बाजारामधून मी काय काय घेऊन आले ते दाखवते। पहिल्यांदा मी केळी आणली आहे। केळी परीला खूप आवडते, त्याच्यामुळे केळी आणली आहे, हे पाहू शकताय तुम्ही। आणि बाकी काय नाही, पालेभाज्या आणल्या, ही सगळं तुम्हाला दिसत असेल। हे सगळं मला आता साफ करून ठेवायचं आहे, कारण परत मग असंच ठेवलं ना की खराब होतात भाज्या। कोथिंबीर पण म्हणजे सुकून जाते व्यवस्थित जर नाही नीट करून ठेवली तर। शेपू पण मला नीट करायचे आहे। आणि अळूची पानं खूप दिवसातून आज अळूची पानं आणलेली आहेत। तर अळूच्या वड्या पण मी त्याची रेसिपी नक्की टाकेन चॅनलवरती। मी अळूच्या वड्या कशा बनवते हे पण मी तुम्हाला दाखवेल। आणि आज गावरान गवार भेटलेले आहे। खूप दिवसातून गावरान गवार बघायला मिळाली, कारण इकडे तर हायब्रिडच गवार असते। गावाकडे कसं गावरान गवार वगैरे मिळतं तसं इथे जास्त मिळत नाही। तर आज मिळालेली आहे, ही आहे गावरान गवार, ही पण मला निवडायची आहे। आणि आज स्पेशल काय आणले ते मी दाखवते। आज आणलेला आहे स्पेशल आंबा। अच्छा, हमको सिखा रिया है। खूप दिवसातून आज आंबा आणलाय आणि आमरस खाण्याची खूप इच्छा झाली होती, कारण मी रेसिपी काहीच आमरसाची टाकलेली नाही आहे। तर म्हटलं आमरसाची रेसिपी पण होऊन जाईल आणि प्लस आपल्याला खायला पण मिळेल, त्यासाठी मग कंट्रोल कंट्रोल। स्मेल तर इतका छान येते, साखरेची इतकी जास्त गरज पण लागणार नाही आहे, कारण ह्याचा गोड वास येतोय। तू क्या बोल रही है? चुप चुप हो जा, सातवीं फेल, चुप, एक शब्द नहीं। तर आज संध्याकाळी आमरसाचा बेत आहे, ते पण तुम्हाला नक्की दिसेल। तर आता या सगळ्या भाज्या ज्या आहेत ना, ह्याच्यात काय अजून भेंडी वगैरे, बटाटे वगैरे, मिरच्या, लिंबू पण आहे ना खूप महाग आहे इथं। अच्छा, हमको सिखा रिया है। तरी पण आणले, कारण उन्हाळ्याचं लागतं जरा सरबत वगैरे, छान वाटतं प्यायला, त्याच्यामुळे अद्रक, मिरची, बटाटा एवढंच आणले, जास्त काय आणलेलं नाही। तर आता हे सगळं मी व्यवस्थित ठेवते, त्याच्यानंतर कॉफी करणार आहे। कॉफी पिण्याची इच्छा झालेली आहे। आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना। नंतर मग मला गवार नेसायची आहे, शेपू नेसायची, कोथिंबीर नेसायची। तर मी हे सगळं साफ करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते मी तुमच्याशी। सगळ्या भाज्या व्यवस्थित छान निवडून झाल्या, निवडून म्हणजे व्यवस्थित छान कॅरीबॅगमध्ये भरून ठेवल्या, म्हणजे फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतात। आणि फ्रीजमध्ये जिथल्या तिथे मी सगळे डबे वगैरे, मिरचीचा डब्बा, कोथिंबीरीचा डब्बा किंवा टोमॅटो कॅरीबॅगमध्ये ठेवते मी, म्हणजे खराब होत नाहीत। आणि हे फ्रूटची जी कटोरी आहे त्याच्यामध्ये सगळे फ्रूट असतात, म्हणजे फ्रूटचं जे भांडं आहे ना ते खूप छान आहे, मला खूप आवडलं होतं। तर हे मी डीमार्टमधून घेतलेलं आहे आणि खूप छान असतात डीमार्टमधल्या वस्तू। हे खूप वर्ष झालं मी घेतलेलं, पण अजून आहे असंच आहे, त्याच्यामुळे ना खूप छान दिसतं। आणि लिंबू तर आता किती महाग आहेत उन्हाळ्याचे, तुम्हाला पण माहिती आहे, 10 रुपयाला एक लिंबू, तर इतकं महाग झालेलं आहे लिंबू। पण लागतंच, कशाला ना कशाला तरी लागतंच आपल्याला, कोणतरी आल्यावरती सरबत वगैरे करायला लागतो आणि आपल्यालाही प्यायला कधीतरी इच्छा होतेच ना। तर आता ही आलं तुम्ही पाहू शकताय, आलं पण मी काय करते, ज्या दिवशी बाजारामधून घेऊन येते ना, तर त्या दिवशी पूर्ण दिवसभर असं पाण्यामध्ये मी भिजत ठेवते, म्हणजे त्याला जी माती लागलेली असते ना ती व्यवस्थित निघून येते। आणि नंतर आपण छान ते धुवून
सुकवून नंतर मग आपण एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये म्हणजे कंटेनरच्या डब्यामध्ये ठेवलं ना खूप दिवस टिकतं. तर आता भाज्या वगैरे निसायच्या होत्या त्या मी एका ताटामध्ये काढून ठेवल्या. गवार पण मला गावरान भेटलेली आहे, मी तुम्हाला दाखवलीच. तर ती गवार पण मला निवडायची आहे. पण त्याच्या अगोदर आता हे सगळं भाजीपाला भरलेलं जे काही खराब म्हणजे किचनमध्ये पसारा होतोच ना भाजीचा ह्याचं सांडलेलं असतं, तर ते सगळं मी झाडू मारून घेते. कारण मला ना प्रत्येक काम परफेक्ट लागतं घरामध्ये. अजिबातसुद्धा मला पसारा आवडत नाही आणि पसारा दिसला ना की ते उगाचच दिवसच आपला जात नाही, खराब जातो दिवस. तर आता ना भाजी वगैरे सगळं फ्रीजमध्ये ठेवून झालं, झाडू वगैरे मारून झाला. त्यानंतर आता कॉफी करायला घेतलेली आहे मी. कारण ना मला प्रचंड कॉफी आवडते आणि चहापेक्षा जास्त मी कॉफी प्रेफर करेन, कारण मला खूप आवडते कॉफी आणि कॉफीची टेस्टच काही वेगळी आहे. आणि मी एवढ्यात काय झाले ना की खूप जास्त माझं चहाचं आणि कॉफीचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि आता गरमी पण किती होते तुम्हाला तर माहितीच आहे, उन्हाळा स्टार्ट झालेला आहे आणि गरमी तर भयंकर होते. पण आज काय माहिती मला साडी वेअर करावीशी वाटली, तर म्हणून मी आज ही साडी वेअर केलेली आहे. आणि ही साडी पण माझ्या मम्मीनेच घेतलेली आहे. मी माझ्या माहेरी होते त्यावेळेस मला माझ्या मम्मीने घेतलेली आहे आणि मला सगळ्या साड्या अशा सॉफ्टवाल्या खूप आवडतात आणि त्या खूप छान दिसतात. तर इथं कॉफी पण छानपैकी उकळते आहे. फ्रीजमध्ये भाजी वगैरे सगळं ठेवून झालं आणि त्यानंतर आता मी आमरस करायला घेतलेला आहे आणि आज मी आमरस बनवणार आहे. तर मी आमरस कसा बनवते हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी मी घेतलेले आहे तिथे 6 आंबे आणि हे छानपैकी असे स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला आमरसाची रेसिपी दाखवते. चला तर मग. आणि आमरस कुणाकुणाला आवडतं? ऑफकोर्स सगळ्यांनाच आवडतं आमरस, पण खूप छान लागतो. चला रेसिपीला स्टार्ट करते. तर असे छानपैकी आंबे धुवून घेते म्हणजे आपल्याला छान आमरस बनवता येईल. काही जण असं पाण्यामध्ये भिजत घालतात, पण मी भिजत नाही घालणार. डिरेक्टली लगेच धुवून लगेच आमरस करायला घेणार आहे. आंबे धुवून झाल्यानंतर त्याला आपण असं आता रस करण्यासाठी सैलसर करून घेणार आहे, म्हणजे त्यामधला गर आपल्याला व्यवस्थित काढता येईल. कोणी काय करतं, साल सोलतं. म्हणजे हा आता आंबा आहे ना, ह्या आंब्याचा असं साल सोलून चाकूने असं कापून घेतं आमरस. पण ते लय प्रोसेस अशी मला हार्ड वाटते, म्हणजे जास्त स्टँडर्ड रस केल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे मग मी काय करते, जसा गावरान पद्धतीने रस करायचा असतो एकदम कुस करून तसा रस करणार आहे मी आज, कारण आमच्याकडे तसाच बनवला जातो. तर सगळे आंबे असे मी छानपैकी सैल करून घेते. आंबे छानपैकी असे सैल करून झालेले आहेत, म्हणजे असे एकदम रस त्यामधला असं एकदम हे करून घेतला मी. आणि त्यानंतर हे जे वरचं आहे ना ते मी आता काढून घेते, म्हणजे आमरसामध्ये जाऊ नये यासाठी. आणि असं आपल्याला ह्याच्यामध्ये पातेल्यात काढून घ्यायचे. आंबे खूप गोड आहे त्यामुळे खूप गोड वास येतो है ना परी? गोड आहे ना? हो. परीला आमच्या आंब्याचा अजिबात आवडत नाही. मला आवडतो. तर आता हे जे साल आहे ना ते असं आपण उलट करून ठेवायचं, म्हणजे ह्या सालामधलं सुद्धा सगळं हे पाणी ओतल्याच्या नंतर निघून जातं. तर आता सगळे आंबे मी असे छान आता पिळून घेणार आहे. गर खूप छान निघलाय कारण आंब्यामध्ये रस खूप आहे. लहान मुलांना आंबे खायला, आमरस खायला खूप आवडतं. आम्ही पण लहान होतो त्यावेळेस आंबे खूप खायचो. गोड छान वास येतो ना. आणि आता परी जाणार आहे 2 दिवसांनी मामाच्या घरी सुट्टीला. हो जाणार आहे ना.
कोण येणार नाही का? मामा. मामा? हा. मामा नाही येणार. अण्णा येणार आहे, अण्णा. मला मामा सोबत जायचंय. मामा कामाला. मग अण्णा येणार. मग अण्णा येणार. मला मामा सोबत जायचं होतं. आज कोणती भाजी करायची परी? आळूची वड्या करायच्या का आळूची वड्या. करायच्या? आळूच्या वड्या. आळूच्या वड्या. आळूच्या वड्या करायच्या. हो, माझी एकदम सगळ्या रेसिपी आजच नको ना. आज आपण आमरसाची रेसिपी टाकतोय ना. हो. मग आजच आळूच्या पानांची रेसिपी नको ना. त्याची रेसिपी आपल्याला उद्या होईल. मग आज आपण काय करू? शेपूची भाजी करू. ओके. आमरसाबरोबर शेपूची भाजी छान लागते. खरं तर आमरसाबरोबर सांडग्याची भाजी छान लागते. जे काही लोक त्याला वडे बोलतात, काही लोक काही पण नाव येतं, पण आमच्या इकडे सांडगच बोलतात. आम्ही सांडगच बोलतो. तर खूप छान लागतात ते पण. मिश्र डाळींचं असतं. पण मी काय बनवले नाहीत ह्यावेळेस, कारण ऊनच नाही. टाकणार कुठं? बनवायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण आमच्या इथं ऊनच येत नाही. वाळवणार कसं? त्याला एकदम कडक वाळवावं लागतं. त्यामुळे मग मी काय सांडगे ह्यावेळेस बनवले नाहीत. मी मसाला बनवला आहे. परत मी अजून काय बनवलं ग? लोणचं बनवलं घरी. सगळं येतं मला. उन्हाळी पदार्थ सगळे येतं, पण ऊन नसल्यामुळं माझं सगळं अडचण येते मला. कारण ऊनच येत नाही गॅलरीमध्ये, इकडे तिकडे भाजीमध्ये ऊनच नसतं. आणि ह्याला लागतं ऊन. आणि सोसायटीमध्ये खाली जायचं, सगळंच घेऊन जर खाली जायचं म्हणलं तर कसला प्रॉब्लेम आहे. आणि खाली गेल्यावरती आपण दिवसभर काय थांबू शकत नाही. घरात बाकीची पण कामं असतात. आणि कामं असल्यामुळे मग तिकडे लक्ष लागणार कसं? काही पण येऊन खाऊन जाणार. धूळ माती सगळं त्याच्यावर बसणार. आणि ते तसलं नको वाटतं मला. मग आता त्याच्यापेक्षा काहीतरी विकत घेतलेलंच बरं. बघूया आता. विकत तसं मी 2-3 चॅनलवरती सर्च केलं आहे. आमच्या तिकडच्या साईडच्याच आहेत एक ताई. तर त्यांच्याकडे उन्हाळी पदार्थ छान मिळतात. मसाले, उन्हाळी पदार्थ, परत सांडगे, पापड, तूप पण त्यांच्या इकडे छान मिळतं. पण मी कधी अजून ऑर्डर केलं नाही. बघूया, करेल एखाद्या दिवशी नक्की. तर आता हे सगळे आंबे छानपैकी पिळून झालेत. आणि आता मी काय करणार आहे, ह्या ज्या कुया आहेत ना, ह्याचा पण सगळा गर मी असं काढून घेते. आता तुम्हाला थोडंसं हे जरा विचित्र वाटेल, मी हाताने असं पिळते. पण खरं सांगू का, हे जे हाताने पिळतो ना आपण, म्हणजे आंब्याला जे कुईला जे हे रस असतो तो हाताने जर आपण काढतो ना, त्याची टेस्ट खूप छान येते. त्यामुळे असं मी हातानेच प्रत्येक वेळी आमरस बनवते. आणि मला वाटते की सगळं त्याचं निघलं पण जातं आणि वायालासुद्धा जात नाही. मेन म्हणजे हे कारण आहे. कारण आपण आंबे एवढ्या महागाचे आणतो, मग वायाला का घालवायचं असं मला वाटतं. असं छानपैकी त्याचं सगळं काढून घेते मी. अयो, कसली चॉकलेट आहे? इमली दिसते है ना? गोड आहे ना खूप. कसली गोड आहे? आंबट लागली अगोदर. कसलं तोंड झालं मेचकट माझं. अशी लहानपणीची आठवण आली. इमलीची चॉकलेट मस्त लागायचं. आम्ही काय करायचं लहानपणी, शाळेत असताना ना, त्या शेव मिळायच्या, अशा छोट्या साईजच्या शेव असायच्या ऑरेंज कलरच्या. आणि 1 रुपयाच्या 4 यायच्या त्या शेव. दुपारच्या सुट्टीत जेवण वगैरे झालं ना, आम्ही ते शेव घ्यायचो आणि त्याच्यावरती इमली चिंच टाकून आहे ना ती शेव खायचो. काय भारी लागायची ती. शाळेतल्या आठवणी परत नाही येत. बस. तर आता ना ह्याच्यामध्ये मी पाणी घेतले, कारण हे जे साल आहे ना त्याचं व्यवस्थित छान निघण्यासाठी. आणि ना मी पारंपरिक पद्धतीने आमरस करते, मिक्सरमध्ये नाही करत. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे जण आमरस करतात, पण मी लहानपणापासून असाच आमरस करताना पाहत आले, त्यामुळे मी असाच आमरस बनवते. थोडं वियर्ड वाटून घेऊ नका, कारण ह्याची चव छान येते. तर आता हे जे साल आणि कुया होत्या ना, ह्या सगळ्या धुवून घेतलेत. तर त्याचं तुम्ही पाहू शकता किती घट्ट पाणी निघालेलं आहे. तर आता हे सगळं पाणी मी आहे ना ह्या आमरसामध्ये टाकून घेते, म्हणजे छानपैकी आमरस आपला
थोडासा पातळ होईल, जास्त पण नाही, आपल्याला थोडासा मीडियमली पातळ करायचा आहे. तर आता इथं वेलचीची पूड केली आहे, तर ती पण आता मी आमरसामध्ये घालून घेते. आणि आमरस मी अजिबात मिक्सरला फिरवणार नाही आहे. मिक्सरला फिरवला मला नाही आवडत, ते एकदम असं गुळगुळीत आमरस होतं आणि सगळी त्याची टेस्ट बदलून जाते. त्यामुळे मी अजिबात मिक्सरला फिरवणार नाही, असंच फक्त चमच्याने बारीक करणार आहे त्याला. तर आता छानपैकी वेलची पूड त्यामध्ये घातलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण घालूया चवीनुसार साखर. तर आंबे खूप गोड होते, त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये चवीनुसार साखर टाकणार आहे. 1 चमचा, 2 चमचे आणि 2.5 चमचे साखर वापरलेले आहे मी. आणि हे आता छानपैकी, तर आता साखर त्यामध्ये ॲड केली आहे, वेलची पूड पण ॲड केली आहे. आणि तुम्ही पाहू शकताय इतका घट्ट आमरस मी ठेवलेला आहे. आमरस घट्टच छान लागतो, पातळ अजिबात छान लागत नाही, त्यामुळे घट्टसर ठेवलेला आहे. आणि मिक्सरला अजिबात बारीक करणार नाही. हे जे मी तूप बनवण्यासाठी हे जे वापरते ना, आता ह्याचं नाव लक्षात येणार मला, आपण जसं रवी बोलतो ना, ह्याला एक प्रकारचं रवीच म्हणते मी. तर त्यानेच आता मी असं साखर विरघळवून घेणार आहे. तर इथं आपला आमरस रेडी आहे आणि खूप छान दिसते. हवं तर तुम्ही ह्यामध्ये दूध घालू शकता किंवा मग जे आपलं गावरान तूप असतं ते पण तुम्ही घालू शकता. पण मी नाही गावरान तूप घालत ह्यामध्ये आणि दूध पण नाही घालत मी ह्यामध्ये. असंच मी आमरस बनवते. आमरस आपला रेडी झाला आहे. आता फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवूया. आणि आता मी पीठ मळून ठेवणार आहे, कारण संध्याकाळी मला शेपूची भाजी, चपाती आणि आमरस असं बनवायचं आहे. तर परीची फरमाईश होती आळूवड्या बनव, म्हणजे दोन्ही रेसिपी एकाच दिवशी होतील, म्हणून मग म्हटलं नको. तर आज मी शेपूची भाजी बनवते आणि चपाती आणि आमरस तर झालेला आहे बनवून. परी कशी झाले आमरस? परी शेपूची भाजी कशी झाली आहे, आमरस कसा झालाय, दोन्ही पण सांग. शेपू खूपच भारी झाली, छान झाली ना. आणि आमरस परी रिव्ह्यू देते, भाजीचा तर रिव्ह्यू आपल्याला मिळाला आहे. छान झाली शेपूची भाजी. आता आमरस पाहूया कसं झालं. एकदम भारी झालंय. थँक्यू. तर कसा वाटला मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग? आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे ब्लॉग्स बघायला आवडतात किंवा कोणत्या प्रकारची रेसिपी बघायला आवडेल हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तशा प्रकारची रेसिपी नक्की घेऊन येईल मी. चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि हो, सबस्क्रायबर शाउटआउटसाठी तुमचं नाव प्लीज 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 कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या. मी तुमचं नाव माझ्या चॅनलवरती घेईल. मला पण आनंद होईल की कोणी कोणी मला सपोर्ट केलेला आहे आणि त्यांचं नाव मी माझ्या चॅनलवरती ऑफकोर्स घेऊ शकेल. तर चला बाय बाय.